सध्या आपल्या देशामध्ये एकाच वेळेस 2 ठिकाणी अशा घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे सुरतमधील उधाना रेल्वे स्टेशनवरती अख्खं बिहार जमा झालंय. कशासाठी? बिहारकडे माघारी जाण्यासाठी. का तर तिथं गॅस भेटाना झालाय. 4-4 दिवस लोक एक टाइमचं जेवण जेवत आहेत. कंपन्या बंद आहेत. गॅस ब्लॅकने मिळतोय 5-5 हजार रुपयाला. त्यामुळे अख्खं बिहार त्या रेल्वे स्टेशनवरती जमा झाले. इतकी मोठी गर्दी झाली माघारी जाण्यासाठी की बसायला जागा नाही. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करायला लागला तिथं. आणि दुसरीकडे पश्चिम बंगाल, तमिळनाडू या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं प्रचार चालू आहेत निवडणुकीचे. सरकार तिथं पण आश्वासनं देतंय. सेम आश्वासनं सरकारने बिहारमध्ये दिली ती काही दिवसापूर्वी. अजून वर्ष पण झालं नाही बिहारचं इलेक्शन झालेलं. सरकार निवडून आलं तिथं. बिहारची कंडिशन काय आहे बघा. आता 10,000 रुपये का त्यांच्या आयुष्याला गेले का? नाही गेले. का 10,000 रुपयामध्ये त्यांचं आयुष्य बदललं? त्यांची परिस्थिती बदलली? नाही बदलली. परिस्थिती मागं होती तशीच आज पण आहे. त्यामुळे आत्ताची कंडिशन बिहारची जी आहे ना, त्याला त्यांची बिहारची जनता जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्याचा बिहारचा मुख्यमंत्री, त्याच्या शाळेचा तपास नाही, किती शिकलाय माहीत नाही. ज्यावेळेस शपथ घेत होता त्यावेळेस राज्यपालांनी अख्खी शपथ त्याला म्हणून दाखवली. त्यावेळेस त्यांनी त्याच्या पाठीमागं म्हटली शपथ. आताची बिहारची जी कंडिशन आहे ना, त्या बिहारच्या कंडिशनला बिहारची लोक जबाबदार आहेत.